नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना जय श्रीराम. पाहिलं काय काम चालू आहे? झाडाचे खुटवे काढण्याचा. आता तुम्ही म्हणता झाडं फेल झाले म्हणतोय, झाडाला फळं आले नाही म्हणतोय, तर खुटवे का काढत असेल? मित्रांनो, जेव्हा पैलवान कुस्तीत पडतो ना, तेव्हा त्याचा खुराक बंद करायचा नसतो. ते सातत्य त्याने कायम ठेवलं पाहिजे, तरच तो पैलवान पुढच्या कुस्तीमध्ये जिंकत असतो. त्याचप्रमाणे आपला हा पैलवान जरी निसर्गामुळे हरला असेल ना, तर हा तयार करायचं काम आपलं आहे. आपण खचून न जाता याला परत एकदा नव्या उर्मीने याला बनवायचंय. त्यानंतरच पुढच्या वर्षी आपल्याला उत्पन्न देणार आहे. आता हे झाडाचे खुटवे फुटलेले, हे खुटवे जवळ आणून दाखवा. हे खुटवे आहे का? काही उपसून येतात, काही उपसून येत नाही. ते आपल्याला कात्रीने काढावं लागते. कात्री आपला हत्यार लढण्याचं. अशा प्रकारे आपल्याला आहे का झाडाचे सगळे खुटवे हे आणून घ्यायचे असते. हे आपलं दैनंदिन काम आहे. हा, खचून न जाता आणि हार न मानता आपण सातत्य याच्यामध्ये ठेवायचं आहे. आपण हे पाहू शकता, हे बघा किती काढलेत. इकडं तिकडं पलीकड दिसते, तक्ते पलीकड. म्हणजे आपले झाडं बी एवढे मोठे आहेत की आपल्याला आहे का दुपारी देखील आपण खुटवे काढायला आलोत ना, तरी देखील ऊन लागत नाही. मित्रांनो, आता तुम्हाला हे दाखवण्यामागं म्हणजे हे काय विशेष आहे काय असं कोणीतरी म्हणल, पण शेतकऱ्यांना किती लढावं लागतं, संघर्षाशी किती सामना करावा लागत असतो. आणि हार न मानता आता आपण डबल काम केलं. यांना पाणी पण सोडलेलं होतं आणि पाणी देऊन याचे आपण खुटवे काढायचो. आता सध्या म्हणजे मी एकटाच नाही काढीत, माझ्या बरोबरीने लढणारी आणि माझ्या खांद्याला खांदा, म्हणजे खांद्यापेक्षा बी माझ्या पुढं लढणारी माझी बायको, ही देखील मला याच्यामध्ये मदत करते. मित्रांनो, मला उठ बस करायला इतकं काही जमत नाही, त्याच्यामुळं खुटवे काढायचे, पुढच्या झाडापाशी बसायचं, तर इतके काही कामं होत नाहीत. पण आपलं असंच लोळत करीत आपलं हे मी काढितो, म्हणजे आपली एक मदत. परंतु आपण कोणत्याही प्रकारचं लेबर न लावता हे सगळे खुटवे आपण काढतो. आणि खुटवे म्हणजे सोपं नाही. हे हँडग्लोव्ज दिसत नाही, हँडग्लोव्ज जर हातात नाही घातले तर याला एवढे मोठे काटे आहेत. ते पाहू शकतात आपण, तुम्हाला दाखवतो मी. एवढे आणेदार काटे आहेत आणि हे विषारी काटे आहेत. हे जर काटा मोडला ना, तो 3-4 दिवस दुखतो तो काटा. म्हणजे डाळिंबाचा हा काटा इतका विषारी मित्रांनो. आणि कष्ट, सातत्य आणि संघर्ष हा शेतकऱ्याच्या मुलाच्या पाचीला पुंजलेला आहे. परंतु शेती लॉसमध्ये आहे असं मी कधीच म्हणणार नाही. कारण की शेती जर तुम्ही आधुनिकतेची कास धरून जर शेती केली तर मित्रांनो, शेती परवडते आपल्याला. आता इथं माझा बाग आहे, आता मी वरती बी देखील आणखीन झाडं वाढणार आहे. गावातलं जे रान दाखवलं मी तुम्हाला, आपला घासन ते तिथं देखील मी यंदा संत्रा लावणार आहे. म्हणजे आपण थोडं पारंपरिक शेतीकडे का थोडंसं दुर्लक्ष करून एक आधुनिक शेतीची कास धरून आपण आधुनिकतेकडे जाणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागं माझा एकच दृष्टिकोन असा होता. मित्रांनो, कितीही वाईट परिस्थिती आली तरी खचून न जाता त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी एक संघर्ष आपण त्या गोष्टीवरती केला पाहिजे, तरच आपला विजय होतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, मी प्रत्येक बारीला सांगतो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर याच्यावरती काही कमेंट करायचे असेल, बाबा दादा असं नाही ते तसं नाही तसं, तुम्हाला जर याविषयी काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत जा. चला, आपली सर्वांचीच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.